नमस्कार मित्रांनो, मी अनंत इंगोले. माझ्या आजच्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या ग्रंथसंपदेचा सार. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जे अग्रगण्य महात्मे होऊन गेले त्या महात्म्यांमध्ये ज्योतिराव फुल्यांचं जे स्थान आहे ते अग्रगण्य स्वरूपाचं आहे असं मी मानतो. याचं कारण म्हणजे असं की तत्कालीन परिस्थितीमध्ये ज्योतिराव फुल्यांनी जी ग्रंथसंपदा निर्माण केली ती ग्रंथसंपदा अतिशय महत्त्वाची ठरते. या ग्रंथसंपदेमध्ये ज्योतिराव फुल्यांनी त्यांची जी ग्रंथ रचली ती गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म, इशारा, सत्सार, ब्राह्मणांचं कसब या सर्व ग्रंथसंपदेमधून तत्कालीन परिस्थितींवर त्यांनी ओरखडे ओढलेले आहेत. आणि हे जे त्यांनी ग्रंथसंपदा लिहिली त्यातून खरोखरच एक प्रकारची क्रांती, एक प्रकारचा बदल आपल्याला तेव्हा झालेला दिसून आला. मी इथपर्यंत वाचलेलं आहे की ज्योतिराव फुलेंनी जेव्हा ग्रंथसंपदा निर्माण केली, जेव्हा ते पुस्तक लिहायचे तेव्हा पुस्तक लिहून पूर्ण झाल्यानंतर ते लोकांसमोर स्वतः वाचून दाखवी आणि त्याचा सारही स्पष्टीकरणही त्यांना सांगत असे की जेणेकरून लोकांना आपण लिहिलेल्या गोष्टींचा अर्थ समजावा आणि त्यांच्यात बदल व्हावा. त्यांनी जी ग्रंथसंपदा निर्माण केली त्या ग्रंथसंपदेमुळे तत्कालीन परिस्थितीमध्ये नवीन विचारांचे वारे वाहू लागले आणि म्हणून सार्वजनिक समाजामध्ये किंवा सार्वजनिक जीवनामध्ये एक मोठा लोकांच्या आमूलाग्र बदल घडून आला. ज्योतिराव फुले हे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते असं म्हणतात. ते अतिशय बरोबर आहे, कारण समाजामध्ये जी क्रांती आणि बदल, परिवर्तन आपल्याला अपेक्षित असते तेव्हा हे बदल आणि परिवर्तन घडवून आणणारा एक मोठा नेता आपल्याला, महात्मा आपल्याला हवा असतो आणि तो तत्कालीन परिस्थितीमध्ये ज्योतिराव फुलेंच्या रूपाने महाराष्ट्राला मिळाला आणि म्हणून महाराष्ट्राच्या लोकांचं सोनं झालं, विचारांचं सोनं झालं असं आपण म्हणू शकतो. त्यांची जी ग्रंथसंपदा आहे, जसं उदाहरणार्थ आपण घेऊ शकतो की शेतकऱ्यांचा आसूड. या शेतकऱ्याच्या आसूडामधून ज्योतिराव फुल्यांनी शेतकऱ्यांना जे दैन्य, दुःख आणि समस्या अडचणी येत होत्या त्या समस्या, दुःख सोडवण्याचा त्यांनी त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. जे सावकार किंवा शेतकऱ्यांना नागवत होते, त्यांच्यावर कुरघोडी करत होते, त्यांना दुःख दैन्य देत होते, त्यांच्या विरुद्ध कसं वागायचं, त्यांच्या जोखडातून मुक्त कसं व्हायचं हे त्यांनी त्यांच्या शेतकऱ्याच्या आसूडमधून लिहिलेलं आहे. गुलामगिरी या त्यांच्या सुंदर ग्रंथांमध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध किंवा आपण वरिष्ठांच्या जोखडातून आपण कसं मुक्त झालं पाहिजे, त्यांच्या विचारांच्या मुळे आपण त्यांच्या खाली कसं दबू नये, त्यांच्या अरेरावी पुढे आपण कसं झुकू नये, हे त्यांच्या गुलामगिरी या ग्रंथाचं सार आपल्याला वाचल्यानंतर प्रत्ययास येतं, दिसतं. त्यानंतर ब्राह्मणांचे कसब, चातुर्वर्ण व्यवस्था पद्धती आणि त्यातही वरिष्ठांचा कनिष्ठांना म्हणजे जातीपातीचा जो त्रास बहुजन समाजाला होत होता तर त्या कचाट्यातून कसं सुटायचं, आपले निरनिराळे विचार कसे उद्धृत करायचे किंवा कसा बदल करायचा हे ब्राह्मणांचं कसब या ग्रंथातून ज्योतिरावांनी समजून दिलेला आपल्याला दिसून येतं. इशारा या ग्रंथांमधून अस्पृश्य, दीन, दलित यांना त्यांनी एक प्रकारे सावली धरली, प्रेमाची सावली धरलेली आहे आणि त्यातूनही त्यांनी सजग इशारा दिलेला आहे जे अन्याय अत्याचार करत होते त्यांना की यापुढे असं अजिबात जमणार नाही. म्हणून महाराष्ट्राच्या या व्यवस्थेमध्ये जर खरोखर सामाजिक अग्रदूततेचं स्थान कोणाला द्यायचं झालं तर महात्मा फुलेंना आपल्याला देता येईल. जाती व्यवस्था, अस्पृश्यता, बहुजनांचा कैवारी या सर्व भूमिका ज्योतिराव फुले यांनी अतिशय समर्पकपणे पार पाडलेल्या आपल्याला दिसून येतात. तेव्हाच्या काळामध्ये त्यांनी आपल्या या सर्व ग्रंथसंपदेतून सामान्य माणसाला कसं जगावं, कसं राहावं, कसं खावं, कसं प्यावं आणि या व्यवस्थेतून कसं आपलं जीवन उद्धृत करावं, प्रसन्न करावं किंवा प्रगतिशील करावं याचं एक धडाच त्यांनी आपल्या या ग्रंथसंपदेच्या माध्यमातून सामान्य माणसाला दिला.
त्यांच्या या ग्रंथसंपदेच्या योगामुळे, सारामुळे तेव्हाचा माणूस खरोखर जगला, नाहीतर तो या सर्व व्यवस्थेमध्ये पिचला गेला असता, मरून गेला असता. पण त्याला तारण्याचं, सारण्याचं काम जर कोण केलं असेल तर ते खरं अर्थानं ज्योतिबा फुले यांच्या या ग्रंथसंपदेनं केलेलं दिसलंय. एखादी आई ज्याप्रमाणे आपल्या लेकराला भूक लागल्यानंतर किंवा संरक्षणासाठी आपल्या पदराखाली येते, त्याप्रमाणे ज्योतिराव फुल्यांनी महाराष्ट्रातील पिचलेल्या, गंजलेल्या आणि बहुजन समाजाला की जो त्रासून गेलेला होता वर्णव्यवस्थेमुळे, गुलामगिरीमुळे म्हणा किंवा इंग्रजांच्या त्रासामुळे म्हणा किंवा अस्पृश्यतेमुळे म्हणा, या सर्व लेकरांना आपल्या मायारूपी पदराखाली घेतलं आणि पदराखाली घेऊन त्यांनी या सर्व समाजाला, बहुजनांना एक प्रकारे मायेची ऊब दिली, मायेची सावली दिली आणि या कचाट्यातून, या अंधारातून प्रकाशापर्यंत नेण्याचं काम, त्यांना त्यांचे अधिकार आणि कार्य मिळवून देण्याचे काम महात्मा फुलेंनी केले. म्हणून खरोखर ते सामाजिक क्रांतीचे अग्रदूत असे मला म्हणायचे आहे. ही ग्रंथसंपदा तेव्हा ज्योतिराव फुलेंनी लिहिली, पण आजही त्याचं मोल लाख मोलाचं आहे. लाख मोलाचं म्हणण्यापेक्षा ते अमूल्य आहे. अमूल्य यासाठी की ज्योतिराव फुले जरी आपल्यातून गेले असले तरी त्यांच्या ग्रंथांचे बोल, ग्रंथांचे शब्द जे आहे ते आजही आपल्या मनात रुंजी घालत आहे. आणि आजच्या पुरोगामी महाराष्ट्राला सुद्धा सामाजिक क्षेत्रामध्ये, मग ते सांस्कृतिक असो, आर्थिक असो, राजकीय असो की सामाजिक असो, या सर्व क्षेत्रांमध्ये ज्योतिराव फुल्यांचे ते विचार अतिशय महत्वाचे आहे. आजही खरा माणूस जर आपल्याला घडवायचा असेल, खरा महाराष्ट्र पुरोगामी आपल्याला घडवायचा असेल तर महात्मा ज्योतिराव फुल्यांचे विचार आपल्याला आपल्या अंगी बाणगावे लागेल. जर आपण ते बाणगू, जर ज्योतिराव फुल्यांचा दृष्टिकोन, भूमिका आपण बाणगू घेऊ तरच आपण जीवनामध्ये काही प्रगती करू शकू किंवा स्वतःच नव्हे तर महाराष्ट्रातही चांगली एक वारे वाहू शकू किंवा निर्माण करू शकू आणि त्या योगे आपल्या महाराष्ट्राची प्रगती आणि होऊ शकेल असं मला प्रामाणिकपणानं वाटतं. त्यामुळे महात्मा फुले यांची ही ग्रंथसंपदा बहुआयामी आहे. महात्मा फुले अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी होते हे आपल्याला माहिती आहे. त्यांनी आपल्या ग्रंथसंपदेतूनच नव्हे तर कार्यकर्तृत्वातूनही हे स्पष्ट करून सांगितलेलं आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असा सुविचार आपण म्हणतो. ज्योतिराव फुल्यांनी जसे बोलले तसेच केले आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने लोकांनी त्यांना जे महात्मा हे पद दिलं ते खरोखर अतिशय महत्वाचं आहे असं मी समजतो. महात्मा फुले हे खरोखर गरिबाचे, बहुजनांचे कैवारी होते. सामाजिक परिवर्तनाचं जे खरं मोल आज आपल्याला दिसतं ते खरं म्हणजे फार महत्वाचं आहे. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.